जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण बघणार आहोत अप्रमादी लोक प्रगती करतात। जे लोक अप्रमादी असतात ते प्रगती करतात, समोर वाढत जातात आणि त्याचप्रमाणे जे प्रमादी असतात ते अजिबातही प्रगती करत नाही, त्यांची दुर्गतीच होते। तर आजची आपली ही गोष्ट आहे एका भिक्खूची गोष्ट। एक भिक्खू होते, त्या भिक्खूंची आजची आपली ही गोष्ट आहे। धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 31 यांच्यासाठी म्हटलेली आहे, अपमादरतो भिक्खू पमादे भयदिस्सवा संयोजनं अणु थूलं दहं अग्गीव गच्छति। अप्रमादात रमलेला, जो अप्रमादामध्ये रमलेला असतो, आळशी असतो, कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला इंटरेस्ट नसते, खूप आळशी असतो, असा पुरुष अथवा प्रमादात भय पाहणारा भिक्खू अग्नीप्रमाणे लहान मोठी बंधने जाळीत जातो। प्रमादामध्ये जो भय बघतो तो अग्नीप्रमाणे लहान मोठी बंधने जाळत जातो। ज्याप्रमाणे आग लहान मोठी वस्तू सगळे जाळत जातो, त्याप्रमाणे सगळी बंधने तो जाळत जातो। आग लागली, एखाद्या वस्तूला, छोट्याशा वस्तूला जरी आग लागली तर ती आग आपल्यासोबत छोटी मोठी दोन्ही वस्तूंना आपल्यासोबत आग म्हणजे जाळून नेते। एकदा एक भिक्खू भगवान बुद्धांकडून ध्यानाची एक विधी शिकून अरहंत पद प्राप्त करण्याच्या हेतूने जंगलात एकांतवासात निघून गेला। एकदा एक भिक्खू भगवान बुद्धांकडून त्याने ध्यानाची एक विधी शिकली। विधी शिकल्यानंतर त्याचा ध्येय होता की मला अरहंत पद प्राप्त झालं पाहिजे। त्या ध्येयाने तो एका जंगलामध्ये एकांतवासामध्ये निघून गेला। जरी त्याने खूप परिश्रमाने ध्यान केले तरी त्याला अरहंत पद मिळणे फार कठीण झाले होते। तो फार कठीण परिश्रमाने खूप परिश्रम करायचा, खूप परिश्रमाने तो ध्यान करायचा आणि तो एवढा कठीण परिश्रम करून ध्यान जरी करत असेल तरी सुद्धा त्याला अरहंत पद मिळणे कठीण झाले होते। म्हणून त्याने असा विचार केला की पुन्हा आपण भगवंतांकडे जाऊन आपल्याला विशेष उपयुक्त होईल अशी ध्यानाची विधी देण्यासाठी विनंती करू। म्हणून त्याने पुन्हा निश्चय केला की पुन्हा एकदा तरी भगवान बुद्धांकडे जाऊन आणखी त्यांच्याकडून विशेष उपयुक्त होईल अशी ध्यानाची विधी देण्याची भगवान बुद्धांना विनंती करू। म्हणून तो आपल्या पर्णकुटीतून उठला व बुद्धांकडे जाण्यासाठी निघाला। आणि तो तिथे जंगलामध्ये गेल्यानंतर पर्णकुटीमध्ये तो राहत होता। तिथून तो उठला आणि तो बुद्धांकडे जाण्यासाठी निघाला। वाटेत त्याने जंगलात आग लागल्याचे बघितले। जेव्हा तो बुद्धांकडे जात होता तर जाता जाता वाटेमध्येच, रस्त्यामध्येच त्याने बघितले की आग लागलेली आहे। ती आग आपणापर्यंत पोहोचू नये म्हणून तो पर्वत शिखरावर सपाट जागी जाऊन बसला। आता कुणालाही वाटते आग लागलेली आहे तर ती आग माझ्यापर्यंत पोहोचली नाही पाहिजे, नाहीतर मी मरून जाणार, जळून जाणार, नाही ना, माझा नुकसान होणार, मला त्रास होईल खूप जास्ती, मी जळणार तर। म्हणून तशाच सारखं त्याने पण निश्चय केला की त्याने जेव्हा आग बघितली तर तो एका पर्वत शिखरावर जाऊन बसला। त्याने बघितले की तो अग्नी छोटी मोठी झाडे, झुडूप, गवत, पाला पाचोळा जाळत जाळत पुढे सरकत आहे। आणि अशा प्रकारे तो तिथे बसून ऑब्झर्व करू लागला, बघू लागला की त्याने बघितलं की ही जी आग आहे ही आपल्यासोबत छोटे छोटे झाडे, झुडूप, गवत, पाला पाचोळा जाळत जाळत पुढे सरकत आहे। ते बघून तो एकाग्रतेने विचार करू लागला आणि ते त्याने बघितले आणि बघितल्यानंतर तो एकाग्रतेने विचार करू लागला की ज्याप्रमाणे हा अग्नी वाटेत आलेली छोटी मोठी झाडं झुडूप जाळत जाळत पुढे सरकत आहे, तो विचार करू लागला ते आग बघून की ज्याप्रमाणे ही जी अग्नी आहे तिच्या रस्त्यामध्ये येणारे सगळे झाडे झुडूप, छोटे असो मोठे असो, सगळ्यांना जाळत जाळत पुढे सरकत आहे, त्याचप्रमाणे मी सुद्धा छोट्या मोठ्या बंधनाचे अडथळे प्रज्ञेच्या अग्नीने जाळून निर्वाण प्राप्तीसाठी जाणारा मार्ग मोकळा करायला हवा।
आणि ते बघून त्याला हे जाणवलं की ज्याप्रमाणे ही अग्नी छोटी मोठी झाडं झुडूप जाळत पुढे सरकत आहे, त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या जीवनातल्या छोटे मोठे जे बंधनाचे अडथळे आहेत ते प्रज्ञेच्या अग्नीने जाळून निर्वाण प्राप्तीसाठी जाणारा मार्ग मोकळा करायला हवा. भगवान बुद्ध त्यावेळी आपल्या गंधकुटीत ध्यानमग्न असता त्या भिक्खूच्या मनात चाललेल्या विचारांना त्यांनी बोधिचित्ताने जाणले. आणि जेव्हा भगवान त्यावेळी आपल्या गंधकुटीमध्ये ध्यानमग्न होते, ध्यानमग्न असताना त्या भिक्खूच्या मनामध्ये काय चालत आहे ह्या विचारांना त्यांनी आपल्या बोधिचित्तांनी जाणले व म्हणाले, भिक्खू अगदी बरोबर. ज्याप्रमाणे अग्नी रस्त्यात आलेले लहान मोठे अडथळे जाळत पुढे सरकत असते. आणि भगवान बुद्ध त्याला म्हणतात, भिक्खू अगदी बरोबर. ज्याप्रमाणे अग्नी आग रस्त्यामध्ये येणारे लहान मोठे अडथळे जाळत पुढे सरकत असते, त्याचप्रमाणे प्रज्ञारूपी अग्नीने सर्व लहान मोठी बंधने नष्ट करीत निर्वाणाचा मार्ग साफ केला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रज्ञारूपी अग्नीने सर्व लहान मोठी बंधने जेही असतील ते नष्ट करीत सगळ्यांनी निर्वाणाचा मार्ग साफ केला पाहिजे. असे म्हणून बुद्धांनी आपली तेजस्वी प्रतिमा त्या भिक्खू समोर उभी केली की भगवान व भिक्खू समोरासमोर बसलेले आहेत. आणि अशा प्रकारे भगवान बुद्धांनी आपली बोधिकिरणे त्याच्याजवळ पाठवली आणि असं प्रतीत झालं की जणू काही ते भिक्खू आणि भगवान त्यांच्या आमोरासमोर बसलेले आहेत व वरील गाथा उपदेश बुद्ध त्या भिक्खू समोर उच्चारित आहेत. बुद्धांची वाणी त्या गाथाद्वारे ऐकताच त्या भिक्खूने सर्व बंधनातून मुक्त होऊन अरहंतपद प्राप्त केले. आणि जसं त्या भिक्खूने बुद्धांची वाणी ऐकताबरोबरच त्यांनी सर्व बंधनातून मुक्त होऊन अरहंतपद प्राप्त केले व बुद्धांसमोर प्रकट होऊन त्यांना वंदन केले व आदराने त्यांचे आभार मानून तो भिक्खू निघून गेला. आणि बुद्धांसमोर त्यांनी वंदन केले आणि त्यांचे आदराने त्यांचे आभार मानून तो भिक्खू तिथून निघून गेला. भगवान बुद्धांना या गाथेच्या निमित्ताने असे सांगायचे आहे की जो भिक्खू किंवा उपासक, भगवान बुद्धांना असं सांगायचे आहे की जो ही भिक्खू किंवा उपासक सत्य शोधण्यास आतुर आहे तो प्रमादाला घाबरत असतो. जो उपासक किंवा भिक्खू सत्य शोधण्यासाठी आतुर आहे तो प्रमादाला घाबरत असतो. जो प्रमादाला घाबरत नाही त्याचे दुःखाचे दुष्ट चक्र कधीही संपत नाही. आणि जो प्रमादाला घाबरत नाही त्याचे दुःखाचे दुष्ट चक्र कधीही संपत नाही. म्हणून प्रमादाला घाबरून जो हुशारीने जागरूक राहून लहान मोठी बंधने जाळतो तोच निर्वाण प्राप्त करतो. म्हणून जो मनुष्य प्रमादाला घाबरून जाऊन त्याच्यामधले लहान मोठे बंधने सगळे जाळून टाकतो तोच मनुष्य निर्वाण प्राप्त करतो. आता ह्या गाथेमध्ये संयोजन हा शब्दाचा उपयोग केलेला आहे. या भवचक्राला बांधलेली 10 बंधने आहेत. हा जो पूर्ण भवचक्र आहे याला बांधलेली 10 बंधने आहेत. पहिला आहे सत्काय दृष्टी, दुसरा आहे विचिकिच्छा, तिसरा आहे शील व्रत परामर्श, चौथा आहे काम छंद, पाचवा आहे द्वेष, 6वा आहे रूप राग, 7वा आहे अरूप राग आणि 8वा आहे रूप आणि अरूप तृष्णा, 9वा आहे बेचैनी आणि 10वा आहे अविद्या. असे या भवचक्राला बांधलेली 10 बंधने आहेत. पहिली 5 बंधन ही अधोभागीय बंधन आहेत. पहिली 5 बंधने कोणकोणती आहेत? सत्काय दृष्टी, विचिकिच्छा, शीलव्रत परामर्श, कामछंद आणि द्वेष, जे इंद्रिय जगताशी जोडलेले आहेत. दुसरी 5 ऊर्ध्वभागीय बंधन आहेत जी रूप व अरूप जगताशी संबंधित आहेत. वरील 10 बंधनांपैकी पहिली 3 बंधने ज्याची गळून पडतात त्याला श्रोतापन्न असे म्हणतात. हे जे 10 बंधने आहेत याच्यामधून सत्काय दृष्टी, विचिकिच्छा आणि शीलव्रत परामर्श ज्याचे गळून पडतात त्याला श्रोतापन्न असे म्हणतात. त्याला श्रोतापन्न अवस्था प्राप्त होऊन जाते. म्हणजे तो मनुष्य निर्वाणाच्या प्रवाहात दाखल झाल्याची ती खूण आहे. श्रोतापन्न प्राप्त होणे म्हणजे तो मनुष्य आता निर्वाणाच्या प्रवाहामध्ये दाखल झालेला आहे. जो ह्या 3ही बंधना व्यतिरिक्त
4 व 5 क्रमांकांच्याही बंधन तोडतो. आता श्रोतापन्न बघितलं आपण. श्रोतापन्न कशाला म्हणतात तर पहिले 3 बंधन तोडणार आहे. पहिले 3 बंधन कोणकोणते होते? सत्काय दृष्टी, विचिकिच्छा आणि शीलव्रत परामर्श. आता ह्यांच्या व्यतिरिक्त चौथा आणि 5वा बंधन जो तोडतो. चौथा आणि 5वा बंधन कोणकोणतं आहे तर कामछंद, कामवासनेपासून अलिप्त राहणे आणि द्वेष, अजिबातही द्वेष उत्पन्न न करणे. जो हे दोन्ही बंधने एक्स्ट्रामध्ये तोडतो त्याला सकृतगामी असे म्हणतात. तो सकृतगामी पद प्राप्त करतो. अशी व्यक्ती ह्या इहलोकात एकदा जन्म घेत असते. ज्या व्यक्तीने सकृतगामी पद प्राप्त केला अशी व्यक्ती ह्या इहलोकामध्ये फक्त एकदा जन्म घेत असते. ज्याची 1 ते 5 पर्यंतची बंधने संपूर्ण गळून पडतात त्याला अनागामी असे म्हणतात. आणि ज्या मनुष्याची सत्काय दृष्टी, विचिकिच्छा, शीलव्रत परामर्श, कामछंद आणि द्वेष हे 5ही बंधने गळून पडतात त्याला अनागामी असे म्हणतात. तो ह्या काम लोकात कधीच जन्म घेत नाही आणि तो ह्या भवचक्रामध्ये, जन्म मरणच्या भवचक्रामध्ये कधीही जन्म घेत नाही. आणि ज्याची 1 ते 10 अशी सर्व बंधने गळून पडतात त्याला अरहंत किंवा पूर्णतः पवित्र व्यक्ती असे म्हटलेले आहे. आणि ज्या व्यक्तीची 1 ते 10 अशी संपूर्ण बंधने गळून पडतात कोणकोणते तर सत्काय दृष्टी, विचिकिच्छा, शीलव्रत परामर्श, कामछंद, द्वेष, रूप राग, अरूप राग, रूप आणि अरूप तृष्णा, बेचैनी आणि अविद्या हे 10ही गळून पडतात त्याला अरहंत असे म्हणतात आणि तो पवित्र व्यक्ती म्हटलेला जातो. त्या व्यक्तीचा पुनर्जन्म कधीही होत नाही. आणि अशा व्यक्तीचा जो ह्या 10ही बंधनांना तोडून टाकतो अशा व्यक्तीचा पुनर्जन्म कधीही होत नाही. त्याला पवित्र व्यक्ती अरहंत असं म्हणतात. आता ह्याच गाथेमध्ये प्रमादे भय दिसेवा म्हणजे जो प्रमादाला घाबरतो तो जाणतो की प्रमादामुळे भवचक्रातून सुटका होणार नाही. जोही व्यक्ती प्रमादाला घाबरतो तो जाणतो की हा प्रमादामुळेच माझी ह्या भवचक्रामधून कधीही सुटका होणार नाही. जन्म मरणच्या भवचक्रामधून कधीही सुटका होणार नाही. मी वारंवार दुःखातच पडत राहणार. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी तो सतत जागृत राहतो म्हणजेच अप्रमादी राहतो. जन्म मरणाच्या ह्या फेऱ्यातून सुटण्यासाठी म्हणजे जन्म मरण घेणे म्हणजे दुःखच आहे. तर ह्या फेऱ्यातून सुटण्यासाठी तो सतत जागृत राहतो म्हणजेच अप्रमादी राहतो. भिक्खू दीक्षा दिलेला बुद्धांचा शिष्य जो पुरोहित नसतो किंवा मनुष्य आणि ईश्वर यातील दलालही नसतो. भिक्खू जो असतो दीक्षा दिलेला बुद्धांचा शिष्य असतो. बुद्ध त्यांना दीक्षा देतात. तो पुरोहित नसतो किंवा मनुष्य किंवा ईश्वर यातील दलालही नसतो. तो जीवनाविषयी प्रतिज्ञाबद्ध नसतो. त्याला जीवनाची अजिबातही काळजी नसते, प्रतिज्ञाबद्ध नसतो. परंतु स्वतः निर्वाण प्राप्तीसाठी स्वतःलाच काही नियमांनी बांधून घेतो. परंतु जो भिक्खू स्वतः निर्वाण प्राप्त झाले पाहिजे म्हणून काही बंधनांमध्ये स्वतःलाच तो बांधून घेतो. तो स्वेच्छेने स्वतःजवळ भिक्खूस आवश्यक असलेल्या नेमक्याच वस्तू बाळगतो आणि ब्रह्मचर्याचे पालन करतो. जो भिक्खू स्वइच्छाने भिक्खूला जेवढ्या वस्तू लागतात फक्त तेवढ्याच आपल्यासोबत ठेवतो. नेमकेच वस्तू ठेवतो, खूप साऱ्या ठेवत नाही. आणि तो नेहमी ब्रह्मचर्याचे पालन करतो. आणि तो जर हे पवित्र जीवन जगू शकला नाही तर केव्हाही चिवर त्यागून गृहस्थ होऊ शकतो. आणि जर तो हे पवित्र जीवन जगू शकला नाही तर केव्हाही तो चिवर त्यागून गृहस्थ होऊ शकतो. आता ह्या कथेमध्ये अपमादरतो हा शब्द म्हटलेला आहे. ह्या शब्दाचा अर्थ असा आहे एकाग्रतेत आनंद मानणारा. एकाग्रतेमध्ये आनंद मानणारा, सत्याची आस धरणारा मनुष्य. जो मनुष्य सत्याची आस धरतो त्याचे ध्येय गाठण्यासाठी एकाग्रतेचा अभ्यास आनंदाने स्वीकारतो. त्याने जर एकाग्रतेच्या जागरूकतेचा अभ्यास करणे बंद केले तर निर्वाण प्राप्त करणे त्याला शक्य होणार नाही.
ज्या पुरुषाने एकाग्रतेच्या जागरूकतेचा अभ्यास करणे बंद केले तर तो कधीही निर्वाण प्राप्त करू शकणार नाही. म्हणून भिक्खूला सत्याचा शोधक म्हटलेले आहे. म्हणून भिक्खूंना काय म्हटलेलं आहे? सत्यांचे शोधक आहेत भिक्खू, जो सतत अप्रमादात जागरूकतेत एकाग्रतेत वावरतो. म्हणजे भिक्खू सतत अप्रमादात जागरूकतेत आणि एकाग्रतेमध्ये वावरतात. तर आजचा आपला विषय होता अप्रमादी लोक प्रगती करतात आणि जे प्रमादी असतात ते अजिबातही प्रगती करत नाही. आणि आजची आपली ही गोष्ट होती एका भिक्खूंची गोष्ट. साधू साधू साधू.